नमस्कार, श्री स्वामी समर्थ। उद्या आहे गुरुवार दिनांक 25 जून 2026 निर्जला एकादशी। आता ही एकादशी वर्षातील सर्वात श्रेष्ठ, सर्वात पुण्यदायी आणि सर्व एकादशींमध्ये विशेष मानली जाते। वर्षभरातील जर 24 एकादशींचं व्रत करणं तुम्हाला शक्य नसेल तर केवळ निर्जला एकादशीचं व्रत केल्याने वर्षभरातील 24 एकादशी केल्याचं पुण्य प्राप्त होत असतं। आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण निर्जला एकादशीची संपूर्ण पूजाविधी, कोणकोणत्या सेवा करायच्या आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे निर्जला एकादशीच्या दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी कोणते उपाय आपल्याला करायचे आहे याबद्दल माहिती पाहणार आहोत। आणि म्हणून माहिती कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत ऐका। माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा। आता निर्जला म्हणजे पाणी न पिता किंवा अन्नाचा एक कणही न खाता उपवास करणे, यालाच निर्जला एकादशी असं म्हणतात। आणि म्हणून अनेक जण उद्या या निर्जला एकादशीच्या दिवशी अन्न पाण्याचा त्याग करून निर्जला एकादशीचं व्रत करत असतात, मनोभावे भगवान श्री हरी विष्णूंची सेवा करत असतात। आता जर तुम्हालाही शक्य झालं तर तुम्ही निर्जला उपवास करू शकतात, किंवा जर तुमच्या प्रकृतीला झेपत नसेल तर तुम्ही काहीतरी खाऊन फलाहार करून उपवास करू शकतात। जसं तुमच्या प्रकृतीला झेपेल त्याचप्रमाणे तुम्हाला उपवास करायचा आहे। आता यंदाची निर्जला एकादशी गुरुवारी आलेली आहे। गुरुवार हा भगवान श्री हरी विष्णूंचा वार आहे आणि एकादशी ही सुद्धा भगवान श्री हरी विष्णूंना समर्पित केलेली आहे। आणि म्हणून एकादशी आणि गुरुवार यांचा हा अत्यंत शुभ संयोग मानला जातो। त्यामुळे या दिवशी केलेली पूजा, जप, दान आणि सेवा अनेक पटींनी फलदायी ठरत असते। आता निर्जला एकादशीला भीमसेनी एकादशी किंवा पांडव एकादशी असं देखील म्हणतात। तर यामागे महाभारतातील एक कथा सांगितली जाते। पांडवांपैकी भीमसेन यांना खूप भूक लागत असे, त्यामुळे त्यांना प्रत्येक एकादशीचा उपवास करणं शक्य होत नव्हतं। आणि म्हणून त्यांनी महर्षी वेदव्यास यांना याबद्दल विचारलं। तेव्हा महर्षींनी भीमसेन यांना ज्येष्ठ शुक्ल पक्षातील निर्जला एकादशीचं व्रत करण्यास सांगितलं आणि असं सांगितलं की या एका व्रताने सर्व एकादशींचं पुण्य प्राप्त होतं। तेव्हापासून या एकादशीला भीमसेनी एकादशी किंवा पांडव एकादशी असं म्हटलं जातं। आता निर्जला एकादशीच्या दिवशी काय करावे तर बघा, सकाळी लवकर उठून आंघोळ करायची आहे आणि शक्य असल्यास पिवळ्या रंगाचे कपडे घालायचे आहे। त्यानंतर आपल्या घराची आणि अंगणाची स्वच्छता करायची आहे। अंगणामध्ये सडा टाकायचा आहे, सुंदर अशी रांगोळी काढायची आहे, तुळशीजवळ सुद्धा रांगोळी काढायची आहे। घराच्या मुख्य दरवाजाचा उंबरठा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि हळदीचं लेपन करायचं आहे। घराच्या मुख्य दरवाजावर हळदी कुंकवानं शुभ लाभ काढायचा आहे आणि त्यानंतर आपली रोजची जी देवपूजा आहे ती करून घ्यायची आहे। आता जर तुमच्या देवघरामध्ये भगवान श्री हरी विष्णूंची मूर्ती किंवा फोटो असेल तर तो स्वच्छ करायचा आहे, किंवा विठ्ठलांची मूर्ती असेल तर त्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे। आणि यापैकी नसेलच काही तर आपल्या घरामध्ये बाळकृष्णांची जी मूर्ती आहे त्या मूर्तीवर आपल्याला पाण्यानं किंवा पंचामृतानं अभिषेक करायचा आहे। त्यानंतर अष्टगंध लावायचा आहे, शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे, धूपदीप ओवाळायचा आहे आणि पिवळ्या रंगाची फुले भगवान श्री हरी विष्णूंना अर्पण करायची आहे आणि एखादा पिवळ्या रंगाची मिठाई देवाला नैवेद्य म्हणून ठेवायची आहे। आता बालकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक करत असताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जप करायचा आहे किंवा पुरुष सूक्तमचं पठण करायचं आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकादशीच्या दिवशी आपल्याला भगवान श्री हरी विष्णूंना तुळशीपत्र किंवा तुळशीच्या ज्या मंजिरी असतात त्या अर्पण करायचं आहे। पण एक आणखी महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की उद्या एकादशी आणि गुरुवार दोन्ही असल्यामुळे तुळशीची पानं किंवा मंजिरी तोडायची नाही। मग आदल्या दिवशीच आपल्याला तुळशीची पानं किंवा मंजिरी तोडून ठेवायची आहे, कारण असं म्हणतात की तुळशी मातेला सुद्धा निर्जला एकादशी असते। आणि म्हणून एकादशीच्या दिवशी किंवा गुरुवारी आपल्याला तुळशीची पानं तोडायची नाही किंवा तुळशीला पाणी सुद्धा आपल्याला अर्पण करायचं नाही। आता या दिवशी कोणत्या सेवा करायच्या तर बघा, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जास्तीत जास्त जप आपल्याला करायचा आहे। किमान 108 वेळा आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जप करायचा आहे। त्याचबरोबर विष्णू सहस्रनामाचा आपल्याला उद्या निर्जला एकादशीच्या दिवशी पठण करायचं आहे। व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे। त्याचबरोबर भगवद्गीतेतील 15वा अध्याय वाचायचा आहे आणि संक्षिप्त श्रीमद भागवत या ग्रंथाचा कमीत कमी एक पाठ आपल्याला उद्याच्या या निर्जला एकादशीच्या दिवशी करायचा आहे। त्याचबरोबर भगवान श्री हरी विष्णूंचं सतत नामस्मरण करायचं आहे। हरिपाठ, भजन किंवा कीर्तन सुद्धा आपल्याला करायचं आहे। आता जर तुम्हाला शक्य झालं तर भगवान श्री हरी विष्णूंचा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचं निरंतर आपल्याला जप करायचा आहे। आणि त्यानंतर आपल्याला निर्जला एकादशीच्या दिवशी संध्याकाळी तुळशीजवळ शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे। उद्या निर्जला एकादशी आणि गुरुवारचा दुर्मिळ योग आहे आणि म्हणून तुळशीजवळ आपल्याला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावून
11 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जप तुळशीजवळ बसून करायचा आहे. आता त्याचबरोबर तुळशीजवळ बसून विष्णू सहस्रनाम किंवा व्यंकटेश स्तोत्राचं पठण केलेलं सुद्धा अतिशय उत्तम मानलं जातं. आणि तर तुळशीला 11 प्रदक्षिणा घाला आणि 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे. त्याचबरोबर उद्या निर्जला एकादशीच्या दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि भगवान श्री हरी विष्णूंची कृपा मिळावी यासाठी आणखी एक उपाय आपल्याला करायचा आहे. उद्या संध्याकाळी साधारणतः दिवे लागणीच्या वेळेस आपल्याला एक मातीची पंती घ्यायची आहे आणि त्या पंतीमध्ये शुद्ध गाईचं तूप किंवा तेल टाकायचं आहे आणि थोड्याशा अक्षता आणि एक तुळशीचं ताजं पान आपल्या त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे आणि दिवा प्रज्वलित करायचा आहे. आता आपण घरातून बाहेर जाताना आपल्या डाव्या बाजूला मुख्य दरवाजाच्या बाहेर हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि भगवान श्री हरी विष्णूंना प्रार्थना करायची आहे की हे श्री हरी विष्णू, आमच्या घरातील दुःख अडचणी आणि नकारात्मकता दूर करून सुख समृद्धी आणि शांती प्रदान करा. अशा प्रकारे भगवान श्री हरी विष्णूंना प्रार्थना करायची आहे. आता आपण निर्जला एकादशीच्या दिवशी संध्याकाळी हा उपाय केल्याने भगवान श्री हरी विष्णूंसोबतच माता लक्ष्मीचा सुद्धा आपल्यावर कृपा आशीर्वाद राहतो. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे उद्या आपल्याला दान धर्म करायचा आहे. बघा, दान धर्मा इतकं पुण्य या जगामध्ये कोणत्याही सेवेत नाही आणि म्हणून जमलं तर उद्या निर्जला एकादशीच्या दिवशी पाण्याने भरलेला माठ किंवा कलश दान करायचा आहे. त्याचबरोबर अन्नदान करायचं आहे, वस्त्रदान करायचं आहे, चपलासुद्धा तुम्ही दान करू शकतात, छत्री दान करू शकतात किंवा गरीब व गरजू लोकांना पिण्यासाठी पाणी द्यायचं आहे, त्यांना खाण्यासाठी काहीतरी द्यायचं आहे, गाईला हिरवा चारा खाऊ घालायचा आहे. तुमच्या यथाशक्ती दान धर्म तुम्हाला उद्या निर्जला एकादशीच्या दिवशी करायचा आहे. आता असं म्हणतात की हे निर्जला एकादशीचं व्रत केल्यास सर्व पापांचं क्षालन होतं, तसेच भगवान श्री हरी विष्णूंची विशेष कृपा प्राप्त होते, घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी वाढते. त्याचबरोबर जर आपण हे उद्याचं निर्जला एकादशीचं व्रत केलं तर वर्षभरातील सर्व एकादशी केल्याचं पुण्यफळ आपल्याला मिळत असतं, आपली आध्यात्मिक प्रगती होत असते, मोक्षप्राप्तीचा मार्ग आपला खुला होत असतो. आणि म्हणून उद्याची जी ही निर्जला एकादशी आहे ती तुम्ही अतिशय मनोभावाने तिचा उपवास करा. त्याचबरोबर उद्या भगवान श्री हरी विष्णूंसाठी आपल्याला महत्त्वाच्या सेवा देखील करायच्या आहे आणि म्हणूनच उद्याची निर्जला एकादशी आणि गुरुवार यांचा अतिशय शुभ संयोग आहे. श्रद्धेनं हे व्रत करा, श्रीहरींची सेवा करा, दान धर्म करा आणि दिवसभर नामस्मरण करत राहा. आता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.